पुढची बातमी पाहूयात। कोळंबी खा आणि आगाऊ ट्रम्पला हरवा असं मंत्री नितेश राणेंनी वक्तव्य केले। अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणांमुळे खचून जाऊ नका असं सुद्धा नितेश राणे म्हणतात। गेल्या काही दिवसांपासून आता अमेरिकाचे धोरण आपल्यावरती लादतंय, याच धोरणासंदर्भामध्ये नितेश राणेंनी हे वक्तव्य केलं। कोळंबी खा आणि आगाऊ ट्रम्पला हरवा असं थेट वक्तव्य जे आहे ते नितेश राणेंनी केलेलं आहे। दरम्यान या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर आपल्या सोबत आहेत। सुरेश, नितेश राणे म्हणतात कोळंबी खा आणि आगाऊ ट्रम्पला हरवा, नेमकं हे काय आहे? म्हणजे वक्तव्य कशा संदर्भामध्ये केलंय त्यांनी? निश्चितच या संदर्भात जे वक्तव्य केलंय ते मोठं महाराष्ट्र राज्याचे जे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मोठं एक वक्तव्य केलं की कोळंबी खा आणि आगाऊ ट्रम्पला हरवा। यामध्ये त्यांचं जे वाक्य आहे यामध्ये त्यांनी असं म्हटलं की अमेरिकेने जे मासे आणि मत्स्य उत्पादनावर जे एप्रिलमध्ये शुल्क आकारलेलं होतं ते 16.5 वरून आता ऑगस्टमध्ये 60% पर्यंत वाढवलेलं आहे आणि यासाठी आपण सक्षम बनलं पाहिजे आणि त्यासाठीच भारताचे जे मत्स्यपालन आणि मत्स्यपालन क्षेत्र आहे या क्षमतेमध्ये वाढ झाली पाहिजे आणि अमेरिके पलीकडे जे नवीन जागतिक बाजारपेठेमध्ये प्रवेश करून आपण एक मजबूत भविष्यासाठी तयार राहिलं पाहिजे, यासाठी नील व्यवस्था आहे ती निर्माण केली पाहिजे असं जे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचं हे वक्तव्य आहे। यातून जे कोणतेही शुल्क आपणाला वेग रोखू शकत नाही आणि आपलं जे मत्स्य पालन आणि मत्स्य क्षेत्र आहे हे कार्यालय भरलेलं राहील असं नितेश राणे यांनी यामध्ये त्यांनी जे वाक्य ट्रम्पला उद्देशून बोललेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी पण नेमका एक्झॅक्टली याचा अर्थ काय घ्यायचा? याच्यामध्ये महत्वाचं आहे जो जी निर्यात होते त्या निर्यातीला अमेरिकेने जी वाढ केलेली आहे याच्यामध्ये तर हे शुल्कामध्ये जी वाढ केली आहे त्यामध्ये आपण भारताचे जे मत्स्य पालन आहे आणि मत्स्य व्यवसाय यामध्ये सक्षमता यावी आणि भारतामध्येच याचं जे सर्व जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये निश्चित क्षमता यावी यासाठी हा त्यांचं हे वक्तव्य आहे। नक्कीच, त्यामुळे आता या नितेश राणेंच्या वक्तव्याचा नेमका आता कशा पद्धतीनं आता अनेक जण फायदा घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।